हा गरमागरम हलवा देखील मिळतो। तर ही लखनौ मधील राजा की थंडाई म्हणून फेमस थंडाई अगदी त्यावरती किसून घातलेत। थोडी चांदची वर घेतो खायला मी। हे बघा गरमागरम चाय आली। चहाचा हा कुल्हड बघा किती रतिलालचीच आहे। हे बघा हा लखनौ मध्ये नवीन पदार्थ जिलेबी आणि त्याच्यावरती। नमस्कार मित्र, मी पंडित पॉटर आणि मी आज आलोय लखनौ मध्ये। लखनौ मध्ये काय विविध पदार्थ जे मला खायला भेटतात त्याकरता मी आजची भटकंती करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की या इथं काय काय खायला मिळतं। चला तर मग आपण आजच्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात करूया। लखनौ मधील रतिलाल या दुकानात आलोय। क्या बना दे अभी हमारे लिए? जलेबी बना रहे हैं। चलो जलेबी बनाए जलेबी। आणि ही गरमागरम जिलेबी प्लेट मध्ये आलेली आहे। तर इथला हा लखनौ मध्ये नवीन पदार्थ जिलेबी आणि त्याच्यावरती ही रबडी घातली आहे त्यांनी। बघूया हे कॉम्बिनेशन कसं लागतं। रतिलाल जे 1937 पासून हे दुकान आहे या ठिकाणी। याची मी रबडी आणि जलेबी खाल्लेली आहे। खस्ते खस्ते बोलते कि हमारे यहाँ इसको कचौरी बोलते। कचौरी है क्या ये? अच्छा, आता गोड गोड जिलेबी खाऊन झाली। आता ही कचोरी कशी लागते बघतो। ही कचोरी सुद्धा रतिलालचीच आहे। हे बघा अगदी खस्ता म्हणतात ना आपण तर कुरकुरीत, तशी कचोरी आहे। याच्याबरोबर बटाट्याची भाजी पण येते, पण ती भाजी मी घेतली नाहीये, फक्त कुरकुरीत कचोरी खावी म्हटलं। छान आहे। या ठिकाणी अशी चिट्टी घ्यावी लागते। ही 20 रुपयाला एक खस्ता कचोरी आहे। तर ही दुर्गा खस्ता कॉर्नरची ही कचोरी। इथं जर कचोरीचा वेगळाच प्रकार आहे। या कचोरी बरोबर आहे ना ही भली मोठी कचोरी आणि त्याच्याबरोबर ही बटाट्याची भाजी आणि बटाटा आहे, वाटाणा आहे, त्यात कांदा वगैरे टाकलाय, कांदा लिंबू, ही अशी मिरची पण देतात त्याच्याबरोबर। पण बघतो कशी लागते। खरोखर लाजवाब टेस्ट आहे। लखनौ संपूर्ण हे खाऊगल्ली म्हणून प्रसिद्ध आहे। कोणत्याही भागात जर तुम्हाला वेगवेगळ्या आयटम त्या ठिकाणी खायला मिळतील। कच्ची मिरची दिली आपल्या वडापाव बरोबरची तळलेली किंवा उकडलेली मिरची असती तशी नाहीये। थोडा लिंबू पण पिळतो याच्यामध्ये। अजून एक बाईट घेतो। वाह, खूप बेहतरीन स्वाद आहे। तर आजच्या फूड जर्नी मध्ये मी जमेल तितकं लखनौ कव्हर करायचा प्रयत्न करतो। सरदार जी की मशहूर छोले भटुरे, भटुरे करतात ते आणि भटुरे मस्तपैकी तंदूर मध्ये लावलेत। या असे भटुऱ्याचे गोळे लावून ठेवतात आणि मस्तपैकी हे भटुरे हातावर तयार करण्याची कला फार अप्रतिम आहे। मस्त अगदी भारी बनवतात ते।
हे बघा आली मस्त पैकी आता भटुरा फुलून आला मस्त पैकी एकदम. भटुऱ्यासोबत इथं हा गरमागरम हलवा देखील मिळतो. त्यांना सांगितले मी आता एक प्लेट भटुऱ्याची ऑर्डर केली आहे. हे गरमागरम वाफळलेले भटुरे आणि हा गोडसर शिरा. आणि त्यासोबत आला हा हलवा. तर हा छोले भटुरा माझ्यापर्यंत आलेला आहे. बघूयात कसं लागतंय. बघा हा एक तुकडा तोडलाय मी आता याचा. आणि ही भाजी चण्याची भाजी भटुरे. अगदी मऊशार असा तो भटुरा आहे. आणि हे चणे मसालेदार बनवण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत खूप छान आहे. एक बॅट घेतो अजून. सोबत कांदा पण दिलाय. बॅट कांदा ते घेतो. वा बढिया आहे. लखनौ मध्ये कधी आला तर तुम्ही या सरदारजीचा मशहूर भटुरे खायला विसरू नका. खूप सुंदर आयटम आहे. हा पोटभरीचा आयटम आहे अगदी. त्यानंतर हा हलवा दिला त्यांनी. शिरा म्हणतो आपण. प्युअर तुपामध्ये बनवलेला हलवा आहे हा. तुम्ही बघू शकता याच्यावरती ड्रायफ्रूट वगैरे टाकलेत भरपूर. खाऊन बघतो कसा लागतोय. हलवा तुम्हाला गोड आयटम माझे फार आवडते. जिलेबी, हलवा, गुलाबजाम छान बनवलं अगदी मस्त. तर हा हलवा खाऊन झालाय. त्याच्यानंतर आणखीन काय खायला मिळतंय ते बघतो. चला आपण पुढे जाऊया. ही आहे लखनौ मध्ये स्पेशल शर्माजी यांची चहा. लखनौ मध्ये तुम्ही बघताल लोक हॉर्न फार वाजवतात. एक चाय चाय कौन सी देंगे? कुल्लड़ में. हाँ कुल्लड़ में दो. हाँ तुम्ही बघू शकता किती भयंकर गर्दी आहे. चहा, बन मस्का आणि हे शर्माजी. आणि ही कुल्लड़ मधील गरमागरम चहा आली. चहाचा हा कुल्लड़ बघा किती मोठा आहे. हा फार लार्ज क्वांटिटी आहे. पुण्यामध्ये आपला इराणी चहा मिळतो तसं कायचं कन्सेप्ट असावं असं मला वाटतंय. कारण टेस्ट जरा त्या पद्धतीची आहे. ती शर्माजींची मेन ब्रांच आहे. तशा लखनौ मध्ये काहीतरी मला वाटतं 3-4 ब्रांच आहेत एकूण. तर ह्या मेन ब्रांचला मी आलोय. पण अगदी लांबून शूट करावं लागतं. बंदोबस्त कडेकोट ठेवला का ठेवला काय कळत नाहीये. बेस्ट आहे चहा. चला लखनौ मध्ये आलो आणि इथं तर माझ्याच नावाचं मलाई मक्खन भेटतं. पंडितजी की मशहूर मलाई.
भैया खोल दीजिए जरा, देखेंगे कैसा है। हे बघा, हे मक्खन मलाई स्पेशल या भागातलं। बना दो एक मक्खन मलाई, बना दो। मक्खन मलाई बोलते हैं ना, क्या बोलते हैं इसको? मक्खन मलाई। कितने का है ये? 80 का 100 ग्राम। 100 ग्राम मिळते 80 रुपयाचं। वजन काट्यावरती मोजून देतात ते अगदी। त्याच्यावरती त्याने ड्रायफ्रूट टाकलेत मस्तपैकी आणि हा चमचा लावला। काय हा मक्खन मलाई, हा आयटम पहिल्यांदाच खातोय मी। अगदी भुसभुशीत आहे, मऊ आहे खूप। एक प्रकारचं आईस्क्रीमच म्हटलं तरी हरकत नाहीये। हे मक्खन मलाई खूप मऊ आहे, अगदी तोंडात घातलं की त्याचं पाणी होतं। ड्रायफ्रूट हे बघा, इथं चांदीची वर्क पण लावली त्यांनी। थोडी चांदीची वर्क घेतो खायला मी। हे बघा, वाह, हा बढिया आयटम खायला भेटला आज। लखनौमध्ये भरपूर काय खाल्लंय, पोटात काय गडबड होती काय आयडिया नाहीये मला। बघूयात पुढचं पुढं, पहिला खाऊन तर घेऊयात। तर मित्रांनो, ही लखनौ मधील चौक नावाचा एरिया हा। आणि या चौक मध्ये ही पंडित जी का मशहूर केसरिया मलाई मक्खन एवं कुल्फी फालुदा। तर कुल्फी फालुदा वगैरे मी काय घेत नाहीये, फक्त ही मक्खन मलाई। अजून एक बाईट घेतो। जकास आहे, कधी आला तर नक्की ट्राय करा। हा संपूर्ण एरिया, या पूर्ण एरियामध्ये इथं संपूर्ण हे मक्खन मलाईच भेटतंय। हे समोर बघा, हे नेपाली हवेली आणि हा चौक एरिया। भैया जी क्या पिलाएंगे? केसरिया दूध होगा और नमकीन मसाला छाछ होगा। अभी दूध और छाछ तो एक दो गड़बड़ हो जाएगा ना पूरा। पहले मट्ठा भी, उसके बाद केसरिया दूध के दोनों ही आइटम है। मैंने एक काम कीजिए, आप एक केसरिया दूध लगा दीजिए आप। एक मिनट भैया। ये केसरिया दूध है सर। ओके। मिल्क बादाम भी इसको लोग बोलते हैं। मिल्क बादाम जी, बादाम इसके अंदर ग्राइंड किया जाता है। अच्छा। और इसमें जो है हम जो है रबड़ी डालते हैं। रबड़ी भी आती है इसमें? रबड़ी है। अच्छा सर ये रबड़ी है। अच्छा, इसके ऊपर से जाएगी। ये इसी ऊपर पड़ेगी। ठीक है सर, बढ़िया है बढ़िया है बढ़िया है। सर ये पिस्ता ड्राई फ्रूट आता है सर। अच्छा, वो घिस के डालेगी अभी उसके अंदर? ये इसी के ऊपर घिस के डालते हैं। देखिए मस्त काजू पिस्ता बदाम त्याच्यावरती किसून घातलेत। पैसे घेतात पण पैशाचा पुरेपूर मोबदला आहे। बहुत जबरदस्त जबरदस्त मटेरियल देतात अगदी, अगदी भरून त्याच्यावरती। आणि हा ग्लास त्यांनी आता मला दिलाय। ठीक है सर। वाह वाह, क्या बात है क्या बात है क्या बात है। तर हे मसाला दूध आता मी पिऊन बघतो। खूप घट्ट दूध आहे आणि मस्त आहे। वरतून ती त्यांनी ते काजू बदाम आणि पिसा किसून टाकलाय, तो तोंडात आलं ते मस्त वाटतं अगदी। आणि थंडगार आहे अगदी। लखनौमध्ये आता हळूहळू ऊन पडायला सुरुवात झाली आहे। थंड थंड अगदी मस्त वाटतं। तर या चौक भागात कधी तुम्ही आलात लखनौमध्ये, भैया बढ़िया है, एक नंबर बन गया है, एक नंबर बन गया। तर या चौक भागात कधी आला तुम्ही तर क्या नाम है आपका? जगदीश शरण म्हणून आहे। मसाला छाछ आणि हे बदाम मिल्क मलाई मक्खन हे सगळे यांच्याकडे मिळते। देशी घी पण मिळते यांच्याकडे। छान मटेरियल आहे, वाह बढ़िया है।
कैसी लेंगे, शादी या भांग? नहीं भांग की नहीं, सादी सादी वाली दे दिए, सादी। ही साधी थंडाई आहे लखनौ मधली। मस्त एकदम मोठा स्टीलचा ग्लास। ये क्या है? रोज वॉटर आहे। अच्छा, तर ही लखनौ मधील राजा की थंडाई म्हणून फेमस थंडाई अगदी। ग्लास दिलाय भरून त्यांनी मला आता। वाह, बढिया आहे। महाशिवरात्री जवळ आली आहे, त्या टायमाला अशी थंडाई फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बनते आणि लोकांना दिली जाते। काही लोक मोफत देखील वाटतात, काही मध्ये भंग असतो। तर ही साधी आहे, भंग नाही याच्यामध्ये। खूप सुंदर, चव खूप अप्रतिम असते याची आणि खूप थंड आहे म्हणून थंडाई म्हणतात याला। बदाम, काजू असे विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स। बादाम, काजू, शेफवान, मिल्क। अच्छा, बहुत म्हणजे भरपूर प्रकार याच्यामध्ये पडतात आणि त्याच्यापासून ही थंडाई बनली जाते। कहाँ से आए आप लोग? हम पुणे से आए। नमस्ते। आप कितने साल से दुकान है आपकी यहाँ पर? ये 1936 से। 36 से। अच्छा, और क्या क्या मसाले पड़ते हैं इसमें? इसमें 17 मसाले प्राकृतिक पड़ते हैं। अच्छा सौंफ है, इलायची है, बादाम है, पिस्ता है, पांचों मगज है, अच्छा दूध है, केसर है, हाँ हाँ गुलाब जल है, इन सब चीजों का ये मिश्रण तैयार अच्छा। होता है। ये शरीर के लिए बहुत पौष्टिक और स्वादिष्ट और पौष्टिक होता अच्छा अच्छा, बहुत बढ़िया है। पिया अभी समझ में आया कि काफी बढ़िया चीज है ये। है। हाँ, इसका खूबसूरती ये है कि हमारे वहाँ कोई भी कस्टमर कोविड में बीमार नहीं हुआ जो बराबर इस ठंडाई को पीता है। क्या बात है। मौत को तो दांव दिया ही दिया, बीमार ही नहीं हुआ। ये दवाई है, एक प्रकार की दवाई है ये ये। अखाड़ों में बनने वाली, अखाड़- नदियों के तट पे बनने वाली और मंदिरों में बनने वाली हमारे पूर्वजों द्वारा ये औषधि पेय पदार्थ है। अच्छा ये ओरिजिनल भारतीय पेय पदार्थ है। अच्छा पहलवान लोग अखाड़ों में पीते थे, सन्यासी लोग नदियों के तट पे और मंदिरों में पीते थे। ये एक स्वाभाविक पेय पदार्थ है, भारतीय पेय पदार्थ है। ही राजाजी यांची मशहूर थंडाई पिऊन मी ह्या लखनौमध्ये खाद्य भ्रमंती माझी संपवतोय। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, आभारी आहे। जय हिंद।